ओमकारचा स्विंग मात्र जोरात होता, मात्र त्याला दिशा समजली नाही बॉलची आणि जमीरला यश मिळतं या चेंडूवर, ते म्हणजे कुठली धाव न देण्याचं. अलगत चेंडू स्थिरावतोय यष्टिरकाच्या हातांमध्ये. जमीर परत एकदा ओमकारसाठी. आता मात्र हा फॉली होता, मात्र चेंडू हवेत आहे, बट इट विल डेफिनेटली गो इन नो मॅन्स लँड ॲज लॉंग ऑफ फिल्डर कुड नॉट रीच देअर. सो बिफोर बॉल बाउन्सेस they cross for one more and Patil 11 Bondewadi is moving towards 2. बिनबाद 2 धावा. वैभव आणि ओमकार यांची जोडी मैदानामध्ये. जमीर आता मात्र स्कूप, त्या ठिकाणी मात्र शॉर्ट थर्ड मॅन तैनात नक्कीच होता, मात्र त्याच्या हाताला छोटासा किस करून चेंडू गेलेला, पण एक धाव रोखू शकलेले नाहीत. शिवाय हा ड्रॉप कॅच म्हणून काउंट होईल स्कोरर कडून. वैभवला मिळालेलं हे एक जीवदान. आता फुल टॉस चेंडू, मात्र त्याचा फायदा घेता आलेला नाही. त्या ठिकाणी उत्कृष्ट फिल्डिंग मिड ऑनच्या दिशेने आणि संथ गतीने चाललेला हा पाटील 11 बोंडेवाडीचा संघ. 1-1-1-1. बिनबाद 4. वैभव आणि ओमकार. जमीर and this time to square leg region, swing the bat, and of course the speed and the ball's speed and bat speed is equal to 4 runs. The score with this first boundary for Patil 11 Bondewadi, score is 8 without loss. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाटील 11 ची 8, बिनबाद 8. Jaydeep to Omkar. That's a little inside edge. So batters are very quick to take single. धावसंख्या जाते ती 9 वर. अजूनही ओमकार आणि वैभव मैदानामध्ये. हवेत चेंडू, त्या ठिकाणी फिल्डर आहे, मात्र ओव्हर द फेन्स डायरेक्टली फॉर मॅक्झिमम 6 रन्स. या 6 धावांनी धावसंख्या वाढून जाते ती 15 वर. बॅटर्सला थोडं मोमेंटम मिळतंय. स्कोर बोर्ड स्पीडअप होतोय या 6 धावांनी. या इनिंग मधला पहिला षटकार. याच्या अगोदर आपण बघितलं होतं, याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये एक चौकार आला होता आणि ही पहिली अवांतर धाव. वाईड चेंडू. So if I remember well, when India and Australia they were in their final of World Cup, मला वाटतं त्याच्यावेळी पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे, त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे, मात्र तोच रिझल्ट. आउट ऑफ द फेन्स विदाउट बाउन्स मीन्स 6 रन्स. चांगल्या पद्धतीने आता वैभव आणि ओमकार सेट झालेले दिसत आहेत आपल्याला. आणि जयदीपच्या या ओव्हरमध्ये आलेला दुसरा षटकार. जयदीपचं हे षटक थोडं महागडं पडतंय.
आणि फुलटॉस चेंडू आणि अर्थातच अबोव द वेस्ट. इट विल बी बेनिफिशियल, टू मच बेनिफिशियल फॉर बोंडेवाडी. 2 रन शिवाय ऑफकोर्स कदाचित फ्री हिट पण असेल. त्यामुळे या चेंडूवर सगळं बोनस. धावसंख्या पोहोचते ती 24 वर. सुंदर चेंडू, मात्र मिड विकेटच्या दिशेने हा फ्लिक केलेला चेंडू. यावर 1 धाव घेतली आहे आणि धावसंख्या पोहोचते ती 24 वर, सॉरी 25. मी त्या फायनल मॅचचं सांगत होतो ज्यावेळी पॉन्टिंग, त्यावेळी बरेच बातम्यांमध्ये. पुन्हा एकदा येतो मॅचमध्ये, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, मात्र त्या ठिकाणी फिल्डर नाहीये आणि 1 बाउन्स 4. धावसंख्येने स्कोर बोर्डने आता खूपच स्पीड पकडलेलं आहे. So in this mid wicket 4 runs, these 4 runs will be added into the account. Score is moving towards 29 without loss. Jaydeep is not proving well for Super Warriors. So with a single, one more single is added into the account, and this will take score to 30. चांगला मोबदला घेतलेला आहे वैभव आणि ओमकारने जयदीपच्या ओव्हरचा. पहिले षटक जे जमीरने टाकलं होतं त्यामध्ये 8 धावा त्याने दिल्या होत्या. मात्र जयदीपच्या दुसऱ्या षटकामध्ये, संघाचं दुसरं षटक जयदीपचा कोर्स पहिलं षटक होतं, त्यामध्ये 22 धावा आलेल्या आहेत. त्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार. तर त्या मॅचमध्ये पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होत्या वगैरे, बरेच दिवस हे चाललेलं, त्या भावना असतात. आणि तो स्कोर इंडियाच्या टीमसाठी खूप बलाढ्य असा होता. असं म्हणतात की त्यामध्ये, मी वाईड बॉल विषयी बोलत होतो, की पहिला चेंडू जो झहीर खानने टाकला होता तो वाईड चेंडू होता. आणि बऱ्याच लोकांचं, समीक्षांचं म्हणणं की तो बॉल, पहिलाच बॉल टर्निंग पॉइंट होता तो या मॅचचा. कॉन्फिडन्स दिसत होता त्या मॅचमध्ये. ऑफकोर्स झहीर खान हा एक खूप यशस्वी गोलंदाज इंडिया टीमकडून खेळलेला त्या काळामध्ये. And this time into the square leg region for maximum. So form continues. Scoreboard moves to 36. This is not going to be affordable for Super Warriors. Omkar and Vaibhav being heavier. Heavier and heaviest now. Both batters are well settled. This time once more into the straight region for 4 runs. 40 without loss. In last few matches, I don't remember actually that if any team has scored these many runs without wicket. So highest opening partnership in these league matches. One more single.
And when it happens in cricket, actually, it seems that very sensible cricket when you hit the ball for the boundary and take single and take your partner on the strike. That is a sensible cricket in traditional cricket. Let's see this time. Of course, they will go for one more. As Zamir is there as a responsible player for the team. So Vaibhav is on strike now with 11 balls and 35 runs. Yesterday we saw, I think, Umakant played and Vaibhav lost his wicket. They got their first man. First blow for Bhundewadi. But I think they must be happy. 42 on scoreboard after loss of one wicket. So for the first inning, still 13 minutes are in Super Warriors' hand. And new batter in for Vaibhav. Vaibhav is replaced by Vishal. Vaibhav ने छान खेळी केली आपल्या टीमसाठी. A very good opening partnership of 42 runs. Let's see if Vishal continues. Ball is in the air this time. Of course, bowler is under the ball, but could not reach the ball. And till then, they cross for one. So, of course, score will move to 43 with the single. And Vishal opened his account. So 3 overs. After 3 overs, score is 43 after losing Vaibhav. Drinks. 1 मिनिटाचा drinks break. So we hardly many times we don't see the owner himself is carrying the bottles for his teammates. बऱ्याच वेळा आपण हे बघत नाहीये, पण हा मोठेपणा म्हणायचा स्वतः संघ मालक मिस्टर सागर भोंडवे आपल्या प्लेयरसाठी पाणी घेऊन येताना. आणि ही नक्कीच मोठ्या लोकांची लक्षणं आहेत. आपण बऱ्याच वेळा बघितलं विराट कोहली सारखे प्लेयर, रोहित शर्मा सारखे प्लेयर, धोनी सारखे प्लेयर ज्यावेळी पाणी घेऊन येतात आतमध्ये. Of course, we should learn from them. And that's what I was talking about earlier. Team game gives you the sense, maturity. You play for your team as you work for the society. So your time is over. Thank you. So of course, Super Warriors might have thought about the remaining 2 overs, their plan, because already they have given too many runs, as after 3 overs, 43, and they got only one man. Let's wait for the new bowler as a Vishal, and still Zamir to Vishal. This time push the ball for single to long on. Vishal is happy with single. And of course, Zamir must be happy. They won't have any problem with single. But of course, every team has a problem with boundaries. Batters want boundaries. And fielders want single. One more single. A very good line. And of course pitching, and of course batters are expecting Zamir's this ball.
वन मोर टाइम टू लॉंग ऑन. नक्कीच एक धाव निघेल. पुन्हा एकदा विशालच्या खात्यामध्ये एक धाव. धावसंख्या पोचते ती 46. जमीर बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकवर येतोय. ओमकार हवेत चेंडू मात्र त्या ठिकाणी सिली पॉइंट त्या फील्ड पोझिशनला म्हणतात. त्या ठिकाणी नक्कीच या मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये सिली पॉइंटला प्लेयर नसतो. आपण बघतो टेस्ट क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी फिल्डर लावले जातात. येस, विथ दिस सिंगल स्कोर इज ऑफ कोर्स मूविंग विथ tortoise move. It's time, little edge, and keeper missed, of course. Shuttered man missed, and ball crossed for boundary. काही कालावधीनंतर हा चौकार येतोय. वैभवच्या विकेट नंतर थोडी कोरड पडली होती स्कोर बोर्डला. त्यानंतर विकेट किपरच्या पाठीमागे आलेला हा चौकार. एज होती, स्टंप मिस झाले, किपर ग्लव्ज मिस झाले. त्या ठिकाणी सपोर्टिव्ह प्लेअर जो असतो किपरला, शॉर्ट थर्ड मॅन म्हणूयात किंवा फर्स्ट स्लीप, डीप स्लीप म्हणूयात, सगळेच डिसिव्ह झाले आणि चौकार आला. जमीर पुन्हा एकदा विशालसाठी. मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये मारलेला हा चेंडू, उत्कृष्ट फिल्डिंग त्या ठिकाणी. पुन्हा एकदा एक धाव. जमीर नक्कीच षटक मोजून मापून टाकतोय. पहिल्या त्याच्या षटकामध्ये 8 धावा निघल्या होत्या. या ओव्हरमध्ये देखील, या षटकामध्ये देखील त्याने 9 धावा दिलेत. धावसंख्या आहे ती 52. 4 ओव्हर नंतर वैभवच्या मोबदल्यात भोंडेवाडीने, पाटील 11ने जमवलेल्या त्या 52 धावा. ओमकार टू विशाल. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव नक्कीच मिळेल आणि धाव धीम्या गतीने सरकतोय. सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने चाललेला हा भोंडेवाडी 11चा संघ. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर सुपे वॉरियरच्या जर मॅच बघितल्या, त्यांचे स्कोरबोर्ड बघितले, तर त्यांच्यासाठी साहजिकच याच्यापेक्षा थोड्या जास्त धावा पाहिजेत. या मात्र हवेत चेंडू आहे आणि जमीर मात्र जे अपेक्षित नाहीये जमीरकडून ते होताना दिसतंय. कदाचित सूर्य डोळ्यावर आलेलंच असं वाटतंय, पण जमीरकडून हे नक्कीच अपेक्षित आपला संघ करत नाही. मात्र त्या ठिकाणी उत्कृष्ट फेकी आणि धाबाचं अपील केलेलं आहे. सो वेट अँड वॉच. सुपे प्रीमियर लीग गेल्या काही वर्षांमधून आपण बघितलं, गेल्या 5 वर्षांमधून बरेच वर्ष बंद पडलेलं क्रिकेट चेक करा, तो टच तर नाहीच आहे. लागलाय. आउट आहे, आउट आहे. बॅटवरच आहे बघा. माईक बंद करा. and it was of course very good throw and a wicket. कॅच सुटला होता, मात्र त्या ठिकाणी थोडं मिस जज रन. दुसरी धाव कदाचित घ्यायची होती विशालला, पण विशाल
या चेंडूवर जमीरकडून कॅच सुटला होता, मात्र त्यानंतर उत्कृष्ट फेकी करून ज्याचा कॅच सुटला तोच विशाल रनआउट. ओमकार अजूनही मैदानामध्ये ओपनिंगला आलेला ओमकार संत गतीने खेळतोय, मात्र उत्कृष्ट खेळी आपण म्हणूयात. ओमकार खेळतोय 8 धावसंख्येवर. तुषार येतोय नॉन स्ट्राईकला. Ball is in the air this time. Cross batted out of the fence. 6 runs. नक्कीच आपण इंटरनॅशनल प्लेयर जे ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, या नक्कीच राहुल द्रविड विषयी बोलताना म्हणतात, मला वाटतं गेल्याच काही आठवड्यांमध्ये स्टीव्ह वॉचं हे मत होतं की तुम्ही जर राहुल द्रविडला पहिल्या 15 चेंडूत त्याच्या आउट केलं नाही तर बाकीचे 10 फक्त आउट करायचे. त्याला आउट करण्याच्या भानगडीत पडू नका, तो होणार पण नाही, असं थोडंसं काही दिसतंय आपल्याला ओमकारच्या बाबतीमध्ये. सेटल झालेला तो 9 वर खेळत होता आणि या षटकाराच्या मदतीने तो पोहोचतोय तो 15 या धावसंख्येवर वैयक्तिक. पुन्हा एकदा चेंडू हवेत. यावेळी मात्र थोडी ताकद किंवा टायमिंग चुकला आपण असं म्हणूयात. ओमकार बाद होतोय 15 या धावसंख्येवर. ओमकार टू ओमकार आणि ओमकारनं ओमकारची विकेट घेतली. सो स्कोर इज 60. 60 धावसंख्या झालेली आहे. बोंडेवाडी 11. वैभव न्यू बॅटर. Omkar to Vaibhav. What a pitching and age gone. Consecutive 2 wickets. And of course now Omkar is on hat-trick. So Omkar is on hat-trick now. Tejas. And he missed the hat-trick. Zamir is behind the ball on long on. They cross for 1 and this single would take Tushar on strike, but over comes to an end. Thank you. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 61. बोंडेवाडी पाटील 11 यांनी गडी गमावले ते 4. Batters on field, Tushar and Tejas. These last 6 balls, let's wait and watch that how many runs they score for their team and what the total they will put on the scoreboard.
So Zamir. There are two Zamirs in the team and both are tall. Let's wait for the decision. So they already lost their review. So no chance now. Go on playing. Come on. Enjoy cricket. Zamir to Tejas. Full toss, but it was over the west, and so no ball, helping Bondewadi for 1 run. And so it's fielding review to check whether it is no ball over the west, if it is above the west or not. Let's get to third umpire. हा बोल. जयदीप सर, संदीप एका कोपऱ्यात आहे आज. काय सर? प्रफुल्ल शेळके सर अतिशय चांगले कॉमेंटेटर आहेत, त्याच्यापेक्षा चांगले खेळाडू आहेत, त्यामुळं ते आता डिसिजन देतील ते आपण मान्य करूयात. आणि प्रोफेशनल अंपायरिंग पण त्यांनी केलेली आहे, त्यामुळे आणि स्पोर्ट्स टीचर पण आहेत. हा, ते आपले थर्ड अंपायरच आहेत. मी तो फोर्थ पण आहेत. प्रकाश शेठ काळखेरे यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचंही आम्ही संयोजक कमिटी स्वागत करतो. त्यांच्या चेहऱ्यावरची हास्य सांगून जाते सगळीकडेच त्यांना यावर्षी यश आहे, सगळीकडेच आहे. राजकारण असो किंवा समाजकारण, सगळ्यातच यावर्षी यश आहे प्रकाश शेठला. त्यांच्या पायगुणामुळे काळखेरवाडी संघ लागोपाठ 4 सामने विजयी रथावर सवार होऊन 4 सामने जिंकलेले आहेत. आपण पाहतोय सर काय सुपा वॉरियर्सने रिव्ह्यू घेतलेला आहे. ऑन फील्ड डिसिजन नो बॉल होता ना. येस, कारण की बोंडेवाडी पाटील बोंडेवाडी 11 कडे रिव्ह्यू अवेलेबल नाहीये. हा देतो ना मी. नाही स्कोररची भूमिका जे बजावत आहेत गौरव चांदगुडे ते, आणि मी आता राजस्थानी साईडला आमची गाडी मारणार आहे. राजस्थानी पालापल्ली तिकडे. काय होते सर? मांडव पकडून ठेवा, मांडव पकडून ठेवा. प्लेयर्स मांडव पकडून ठेवा, जात नाही कुठं. पकडला पकडला. विशाल तू एकटाच धर बाबा. विशाल एकटा मांडव धर बाबा तेवढा. सर डिसिजन लेट टाइम होतोय. And it's umpire's call. Of course, it's no ball. So umpires were very good at the decision. It will help. Leg gone. Leg stick, I think. Into the blocks. Consecutive 2 blocks. One totally missed the bat, and so we see in this team 2 players of 40s.
So when you cross actually 40, then you have such injuries and you have to play with the injuries. Injuries are the friends. Ask Zamir Dafedar there, ask Zamir. Samir and Zabir both are 40 plus players in the side. And 140 plus Sachin Bhujbal is in the dugout. कोण आलाय नवीन बॅट्समॅन चांदगुडे नाही धीरज नाना सिराज सार्थक समीर This time ball is in the air, player is under the ball and gone. So let's wait for the referee's decision. ऐका ना मी चेक करतोय 2 मिनिटं इथं नाही सांगू शकत आहे. Let's wait for umpire signal there. कुणीही टेन्शन घेऊ नका. 3D आणि 480 PS मध्ये आपली लाईव्ह रेकॉर्डिंग चालू आहे. एक पॉइंट ना पॉइंट दिसत आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. कुणीही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. आणि जरी वाटलं तरी तुम्हाला रिटर्न व्हिडिओ बघण्यासाठी परत युट्यूबला आहे. ऑन फील्ड डिसिजन काय सर? म्हणजे विचारतोय, अरे रिव्ह्यू घेतलाय की? ठीक आहे, रिव्ह्यू चेक. द रिव्ह्यू इज सेफ आणि सिक्सर. चेंडू गेलाय सीमारेषेवर, पाय टेकलेला आहे. जमीर भाई तुम्ही बाहेर आल्यानंतर व्हिडिओ चेक करू शकता, त्याच्यामध्ये कुठलंही अडचण नाही. ओके सचिन सर, गुड डिसिजन. ओके, बॅट्समन नेम समीर चांदगुडे इज द मॅन. आल्या सरशी खेळलाय चेंडू सीमारेषा पलीकडे. वाह 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 वाह. बॉल दिलाय डेड, चेंडू दिलाय डेड. सागर सर, गाडी पण तुमचीच आहे सर, तुमच्या माणसाची आहे सर. निश्चितच खाली राहिलेला चेंडू. फेअर डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी. $68. सहा षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 69 धावेंवर. जिंकण्यासाठी 70. सर जुना बॉल इकडे टाका, नवीन बॉल तुमच्याकडे टाकतो. बॉल आहे ना सर? ठीक आहे, बॉल. ओव्हर टू यू प्रफुल्ल सर. थँक्यू. आणि आता असं म्हणता येईल, सुपे वॉरियर्सला जो स्कोर पाहिजे होता, त्यांच्यासाठी जो स्कोर पाहिजे होता खरं म्हणजे टोटल फायटिंग टोटल म्हणता येईल, ती फायटिंग टोटल खरंच बोंडेवाडी 11ने जमा केलेली आहे. मात्र एक गोष्ट पाहायची राहिली या मॅचमध्ये, बऱ्याच दिवसांनी तुषार लडकतची बॅटिंग बघायची होती. मात्र चौथ्या ओव्हरनंतर तो बॅटिंगसाठी आतमध्ये आला, पण एकही चेंडू त्याला खेळता आलेला नाही, कारण तो नॉन स्ट्राईकवरच राहिला कंटिन्यू. मात्र येणाऱ्या बॅट्समनने एखादा षटकार एखादा चौकार मारला, त्यामुळे त्याला काही तशी आवश्यकता वाटलीही नसेल. पण मात्र आम्ही तहानलेले राहिलो त्याची बॅटिंग बघण्यासाठी. तुषार. सो हिअर द टार्गेट फॉर सुपे वॉरियर्स इज 70. Rajmata and Bhairunat Tigers Babudi. Captains, please come for the toss. First call, Bhairunat Tigers, Babudi and Rajmata.
मला वाटतं 15-20 वर्षांनंतर या ग्राउंडवर पुन्हा मॅचेस होत आहेत. गेल्या 15-20 वर्षांमध्ये ज्यावेळी क्रिकेट सुप्यामधलं बंद होतं त्यावेळी ज्यावेळी पुन्हा एकदा सुप्यातलं क्रिकेट रिझ्यूम झालं त्यावेळी गावातल्या मैदानामध्ये मॅचेस झाल्या. सुरुवातीला हाफ पिच सुपे प्रीमियर लीग होत होत्या. त्याच्यानंतर गेल्या 2 वर्षांमध्ये आपण बघतोय फुल पिचच्या टुर्नामेंट सुरू झाल्या सुपे प्रीमियर लीग. आणि ऑर्गनायझर कमिटी जी आहे सुपी प्रीमियर लीगली त्यांनाच वाटलं ग्राउंड कुठेतरी तुटपुंज पडतंय, मुलांमधला गेम वाढत चाललाय, स्किल वाढत चाललंय, त्यासाठी पुन्हा एकदा जुन्या मैदानावर या मॅचेस सुरू होताना आपल्याला दिसत आहेत. या मैदानाने खूप काही इतिहास बघितलेला आहे क्रिकेटचा. सुपे परगणा असेल, दौंड असेल, बारामती पूर्ण असेल, पुरंदर असेल, उरुळी कांचन म्हणजे हवेली तालुका, यामधल्या खूप चांगले चांगले प्लेयर या मैदानावर खेळून गेलेले आहेत पूर्वी. गणपत हे सुद्धा स्वतः या मैदानावर खेळलेले आहेत. शेवटचा काही जय भवानी क्रिकेट क्लबचा काळ असेल. राजमाता प्रतिष्ठान आणि भैरवनाथ टायगर, चला टॉस साठी. Both captains Supe Warriors, please your send batters in. Of course. And one of the directors of Supe Premier League, Pratik Bhaiya Changude, and his personal gym trainer, Bhairunat Tigers captain, Mr. Tushar Wagh, and captain of Rajmata, the toss. And let's see. And gym trainer Tushar has won the toss for Bhairunat Tigers. Supe Warriors, send your batters in. The target for you is 70. अजून काही सेकंद लेट केले तर
Dr. Jaideep on strike, and of course non-striker Sagar. Sorry, Ganesh. बॉलर कोण आहे बॉलर बॉलर कोण आहे Dheeraj to Jaideep. Let's see the plans and from batting side, and of course from batting side, fielding side, as they have put up a good total on the scoreboard, 69 in 6 overs. And with this target, Super Warriors have sent their batter Jaideep, and this ball was in the air, but in no man's land, of course, going towards long on region for one. So they open their account on very first ball. They send this Dheeraj ball to long on region for 1 run. Taking Ganesh on strike. Dheeraj to Ganesh, and this time, what a drive it was for 1 run into mid-off region. They can't stop them crossing for 1. So continuous single, push the score towards 2 without wicket. 2 deliveries Dheeraj delivered, and scoreboard says 2. His ball is in the air this time, and gone. Dr. Jaideep has sent the ball into the safe hands at mid-on region, and walking unhappily towards the dugout, taking Zamir in. Zamir, a successful bowler for Super Warriors in their fielding inning. Zamir will replace Jaideep. नवीन बॅटर कोण गेलं जमीर ना In 2 overs, Zamir gave away just 17 runs. And he is, you can say, the successful bowler for Super Warriors. As we see the huge total, 69. So target is 70. And Super Warriors lost their first man. The score is 2. Dheeraj to Zamir. And I think Dheeraj deceived Zamir. Zamir doesn't have answer on this delivery. So very first delivery, no run by Zamir. One more time, Dheeraj to Zamir. This time, nice drive, but for no run. So well pitched again, out stump for no run. So after 1 over, Super Warriors 2 runs after losing Jaideep. So Bundewadi 11 got their 1 wicket, and just they given away 2 runs. Of course, Super Warriors will have to plan something. Just restrictions, 1 over is over, came to an end, and they could put up just 2. They need more runs in field restrictions. Just 1 more, 6 balls are there. And let's see if Zamir and Ganesh help their team to score some good runs
in these last 6 balls of the restriction of the power play. ओमकार टू गणेश. आणि इकडे स्पॉन्सर आहेत एक मोरिया मिसळ. मोरिया, ओमकार, गणेश. So Omkar to Ganesh. Half volley. Ganesh could not use this half volley, but of course, definitely this ball will help the scoreboard. One extra run is added into the total, taking it to 3. White ball. First white ball of the inning. This time, just push ball into the slips. And they cross for 1, taking Zamir on strike. So total 4. Zamir has to think about it. He has to lead his team. He should use his bat, swing his bat for more and more runs. But he doesn't have any answer to Omkar. A good line. I think the young person in the side for Bhundewadi 11, Omkar. But there we see Zamir, the experienced one for Super Warriors. He has to use his experience. And I come to know that they practice every day, especially before the league. And this time, into the block. Zamir sent it directly over the long on's head for maximum 6 runs. First boundary for the side. Taking score to 10. Into the double digit. That is what expected from Zamir by Super Warriors. Of course, Super Warriors expect Zamir to hit for the boundary. This time, one more time. This time, into the opposite region. Long off. Maximum. 16. What a hitting. That is what Zamir is known for. Give him ball, he will do something for his team. Give him bat, of course he will do something for their team. Whether it is a ball or with bat, Zamir is helping his team. One more time, he's trying to swing the ball. And missed the line of the stumps, missed the gloves of the keeper. The ball went to 4 runs. And this time, was it? No hit into the mid-wicket region, one bounce into the hands, and till then, Zamir crossed for 2. After 2 overs, score is 22. Omkar added 20 runs in Super Warriors side. (22) after loss of 1 wicket in form of Jaideep. पहिल्या षटकामध्ये 2 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र ओमकारचा जमीरने खरपूस समाचार घेत 2 षटकारांच्या मदतीने 20 धावा जोडलेल्या आहेत. 2 पॉवर प्ले मध्ये टोटल 22 धावा जमवण्यात यश मिळवले सुपर वॉरियर्सने.
अजूनही मोठं लक्ष. चार षटकांमध्ये राहिलेल्या धावा पूर्ण करायच्या आहेत. पूर्ण लक्ष आहे ते 70 धावांचं. आता मात्र white ball, one extra run is added into the total, taking it to 23. बऱ्याच वर्षानंतर या मैदानावर आपण बघतोय एक्सपिरियन्स्ड प्लेयर गोरख माळवतकर. चेंडू हवेत आहे यावेळेला. कव्हरमध्ये मारलेला चेंडू, मात्र त्या ठिकाणी उत्कृष्ट फिल्डिंग आणि 2 धावावर one more time Gorak to Ganesh. So slower one, good one. I think pitching on an off stick and move going away from the off. After a long time we see this person Gorak Malvatkar with ball. This time ball is in air. If fielder can come under the ball, no, it lands in, of course. And this time what a throw it was, but heavily he was very quick between the wickets and Ganesh could reach, but no. उत्कृष्ट फेकी या ठिकाणी आणि गणेशला आपला बळी गमवावा लागतोय. गणेश एक चांगला सन्मानजनक आपला वैयक्तिक धावसंख्या उभारून परततोय. त्याची जागा घेण्यासाठी जातोय एक सुपे प्रीमियर लीग मधला आयकॉन प्लेयर ओमकार कोंडे. त्याला साथ देणारे ऑफकोर्स एक यशस्वी फलंदाज जमीर, ज्याने 8 चेंडूमध्ये जवळजवळ 16 धावसंख्या जमवली आहे वैयक्तिक, 14, आणि संघाची धावसंख्या आहे ती 26. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि षटक टाकतोय तो आमचा क्रिकेट बंधू गोरख माळवतकर, जो एक आयकॉन प्लेयर होता 2001 ते 2007-8 या काळामध्ये बोंडेवाडीकडून खेळणारा गोरख माळवतकर. लेफ्ट हँडेड बॅटर ओमकार कोंडे. फुल टॉस चेंडू मारलाय तो पॉइंटच्या डोक्यावरून आणि जातोय डीप पॉइंट च्या बाहेर 4 धावांसाठी. ओमकार कोंडे आपलं खातं खोलतोय या 4 धावांनी. धावसंख्या पोहोचते ती 30 या धावसंख्येवर. धावसंख्या आहे ती 30. सुपे वॉरियर्स षटक चाललंय 3रं. गडी गमावलेत 2. अजूनही मैदानामध्ये 2 बॅटर आपण बघतोय, ओमकार आणि जमीर. उत्कृष्ट चेंडू आपण म्हणता येईल, यावर एकही धाव नाहीये. मिड ऑफला मारलेला हा चेंडू ओमकारने. उत्कृष्ट फिल्डिंग त्या ठिकाणी. गोरख टू ओमकार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. आता मात्र थोडा मिड ऑफच्या बाजूने मारलेला चेंडू आणि थोडस मिसफिल्डिंगची मदत मिळते ओमकार आणि जमीरला. 2 धावा मिळत आहेत या चेंडूवर. धावसंख्या पोहोचते ती 32 वर.
3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 32. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 32. सुपे वॉरियर्सने आपले गडी गमावलेले आहेत ते 2. जमीर खेळतोय 8 चेंडूमध्ये 14 धावसंख्येवर, तर 3 चेंडूत 6 धावा बनवलेल्या आहेत ओमकार कोंडे. द्यायचं जे पण गरम झालं असेल. आपला काळ गाजवलेला सचिन भुजबळ आपल्याला दिसतायत 12th मॅनच्या स्वरूपामध्ये. So after 3 overs, score is 32 after loss of 2 wickets. And let's move forward. Sameer to Zameer. What a pace. Zameer has no answer. But of course he will wait. He has the responsibility to take the scoreboard. Moving forward, so Zameer will wait. He will definitely respect. तुषार वाघ आपला डिसिजन सांगा. And one more time, Zameer try to hit over the square leg region but missed the line. Of course, missed the line for the bowler. So extra run is added into the total. Score is moving to 3-3, 33 after loss of 2 wickets. 4th over is in progress. Sameer to Zameer. Into the volley, into the blocks. He's targeting the blocks continuously. Of course, first delivery was missing the leg stick, and so it was wide ball, but this time he's successful in this swing. Zameer has yet no answer for Sameer. This time pitched out of the line of this pitch, and so it is a no ball. So it will help Zameer to show his strength. Free hit for Zameer. And missed. Big loss. No, these opportunities we don't get again and again. The credit, of course, will go to Sameer. Though he had given away 2 extra runs, but he did not allow Zameer to use his bat, to swing his bat. No run yet from the bat in this over. 4th over is in progress. And one more time.
deceiving Zamir again and again. जमीरला उत्तर सापडत नाही समीरच्या या पिचिंगवर. उत्कृष्ट पिचिंग. परत परत एकदा समीर टू जमीर. यावेळी मात्र उत्तर शोधून काढलंय जमीरने. कव्हर्स मध्ये, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये मारलेला हा चेंडू. 4 या धावसंख्येसाठी जमीरच्या बॅटमधून आलेला हा, काही काळानंतर आलेला हा चौकार. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 38 वर. षटक चाललंय 4. धावसंख्या आहे 38. गडी गमावलेले आहेत 2. Dot wide, dot no ball, dot dot and 4. इस कैमरा फ्रेंडली जनरेशन को दिए पॉकेट फ्रेंडली प्राइसेस. ट्राई मिंत्रा. डाउनलोड द ऐप नाउ. Sameer this time, and he's in trouble. Senior, and is in a favorite's point. The ball pitched. He pushed the ball, flicked the ball towards square leg for 1 run, bringing Zamir Jr. on strike. Tall man, Zamir and Zamir. Full toss, definitely will go over the square leg for maximum runs.
षटक चाललंय 5वं आणि धावसंख्या सुपर वॉरियर्सची ती 45. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पोहोचते ती 45 वर. त्यामध्ये जमीर ज्युनियर खेळतोय 16 चेंडूमध्ये 24 या धावसंख्येवर. वैभव टू जमीर. So between the wickets, one more extra run is added into the total, taking score to 46. So 10 balls and required 24 runs. And of course, such shots will help Super Warriors. And this misfielding will not, of course, help Bundewadi 11. Though referee, please. अहो 2 वर्ष पुरी बघण्यात घालवली.
गेलं आणि इंग्लिशच्या माध्यमातून देखील समालोचन ज्यांनी या स्पर्धेचं केलं त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 फलंदाज बाद आहेत. 4.2 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय. 12.60 ची सरासरी मात्र अद्यापर्यंत. इथून पुढे मात्र आपण पाहतोय नक्कीच दोन्ही बॅटिंग टीमसाठी आवश्यक असणार आहे आणि इथून पुढे देखील मॅच दोन्ही संघांसाठी ऑन आहे. करवा मरोची परिस्थिती मैदानाच्या मध्ये. वन साइडेड हिरो जमीर पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये सज्ज. 10 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो नक्कीच 21 धावांची आवश्यकता. एकोणपन्नास धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जमीर मात्र मैदानाच्या मध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या विजय आणि पराभवातील एक मोठं कारण बनतोय. या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणारी इम्पॅक्टफुल पारी. जमीर आज जरी जमिनीवरती असला तरी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय त्याचा आलेख कामगिरीचा मात्र अवकाशाला पुन्हा एकदा अवकाश ठेकणे करताना आपल्याला पाहायला भेटते. पुढचा बॉल फुलर लेनचा चेंडू पाठीमागे सारखं जागा वळवण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचं प्रॉपर टायमिंग यावेळी मात्र झालेलं नाहीये. नो बॉल फ्री हिटची सुवर्ण संधी आणि त्यावरती मात्र कन्सिड होईल केवळ एक सिंगल धाव. एक सिंगल धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल. 50 धावा धावफलकावरती आहे. 4.3 षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडू आणि 27 धावांची इनिंग जमीर यांच्या माध्यमातून फलंदाजी मार्कवरती पेश केली. तर दुसरा जमीर अर्थात जमीर तांबोळी नुकताच स्ट्राईकवरती आला. 1 चेंडूचा सामना केलाय आणि 1 धाव तो आपल्या संघासाठी जमवतोय. तर सामना करेल पुढील चेंडूचा. 13.33 ची सरासरी मात्र आपण पाहतो नक्कीच या पुढील काही चेंडूवरती मात्र राखावी लागणार आहे आणि आपण पाहतोय नक्कीच पुढचा बॉल पुन्हा एकदा हो शॉर्ट फॉली हाफ ट्रॅकर चेंडू मैदानाच्या आतमध्ये. दिशाही चेंडू आहे आणि त्यावरती एक अतिरिक्तची धाव मात्र भाव खाऊन जाईल आणि धावफलकाला पुढे घेऊन जाईल. 51 धावा धावफलकावरती. 4.3 षटकांचा खेळ संपलाय. अंतिमचे 9 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत आणि विजयासाठी आवश्यकता असेल 9 चेंडू 19 ची आवश्यकता असताना हा फटका मैदानाच्या मध्ये खेळवलाय. सिंगल धाव ही मात्र केवळ या ठिकाणी मैदानाच्या मध्ये कन्सिडर होईल. सिंगल डबल न कुठलाही दुष्परिणाम मात्र बॉलिंग टीमवरती होणार नाहीये. त्यांना मात्र धावा या मैदानाच्या मध्ये रोखाव्या लागतील. चौकार आणि षटकार हे मात्र थांबावे लागणार आहेत आणि जोपर्यंत आपण पाहतोय जमीर मैदानाच्या मध्ये आहे तोपर्यंत मात्र आपण पाहतोय दोलायमान परिस्थिती खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये आहे. ओ पुढचा बॉल जमीरच्या बॅटमधून. जमीर आज मात्र थांबायचं नाव घेत नाहीये आणि आपल्या संघाच्या विजयाच्या आणि आशा आणि आकांक्षा तेरा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. माफ करा अजूनही मैदानाच्या आतमध्ये. जमीर मात्र काय कामगिरी करतोय. 13 कमाल तू ही जाने आज तो मुझे सब कुछ कमाल धमाल लगता है. कमाल आणि धमाल पारी मैदानाच्या आतमध्ये जमीर पुन्हा एकदा पेश करतोय. ओ पुढचा बॉल भी स्ट्राइक रो. गेंद खड़ी हो चुकी है. क्षेत्ररक्षक डाउन द बॉल. टिपला जाईल झेल. एकाकी लढा मैदानाच्या आतमध्ये. शर्थीचे प्रयत्न अंतिमच्या क्षणापर्यंत दिलेली ही लढत जमीरची मात्र
असं म्हटलं जातं की देवा 56 इंचांची छाती देण्यापेक्षा 56 इंचांची पाठ दे. आपलेच मित्र नातेवाईक सगळे सोयरे यांना पाठीवरती वार करायला एक मोकळी वाट दे. त्या 56 धावा धावफलकावरती आहेत आणि आता मात्र अंतिमचे 6 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 14 धावा. सामना दोनही संघांसाठी ऑन आहे. एक मोठा फटका या सामन्यातील रंगत हवा काढून टाकली जाईल आणि एक विकेट पुन्हा एकदा या मॅच मध्ये गोलंदाजी मार्कवरती असणारी टीम कमबॅक करेल. कमबॅक कोण करणार आहे, पलटवार कुणाचा होणार आहे, या मॅच वरती पुन्हा एकदा हाहाकार मैदानाच्या मध्ये होणार आहे आणि येणारा काळ आणि वेळ मात्र आपल्याला या अनुत्तरित प्रश्नांचं उत्तर देणार आहे की या मॅचचा विजेता कोण. 6 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. हो, पहिलाच बॉल. जस्सी आपण पाहतोय काय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जसप्रीत बुमराहला कॉपी कॅट करणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल मात्र अचूक ध्येयावरती टाकलाय. क्षेपणास्त्र लोड केलं गेलं आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय अचूक वेध घेतला जातोय. अर्थात बिहाइंड द विकेट कलेक्शन सुरेख. 56 धावा धावफलकावरती. अंतिमचे 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 14 धावा. नेल बाइटिंग फिनिश पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. शॉर्ट फॉली हाफ ट्रॅकर, त्यावरती बॅटची लीडिंग एज. बिहाइंड द विकेट चेंडू होईल ट्रॅव्हल. कन्सिड होईल केवळ सिंगल धाव. एक सिंगल धाव फलकाला आणखी पुढे घेऊन जाईल. अंतिमचे 4 चेंडू विजयासाठी 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एक मोठा फटका कंपल्सरी या बॉलवरती खेळावा लागणार आहे. अदरवाईज आपण पाहतोय हा गोलंदाज पुन्हा एकदा पाठीमागे फिरून पाहणार नाहीये. आपण पाहतोय नक्कीच एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळणं अपेक्षित आहे आणि या फटक्याच्या माध्यमातून आपण पाहतोय खऱ्या अर्थानं संघासाठी विजयश्री खेचून आणणारी कामगिरी या फलंदाजाला मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. अभि नाही तो कभी नाही अशा स्वरूपाची परिस्थिती आहे. जिंकलात तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नक्कीच 2 गुणांची बढती आणि जर पराभूत झाला तर 2 गुण मात्र तुम्हाला या ठिकाणी विसरावे लागणार आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यासाठी चालू असलेला अट्टहास. अर्थात अंतिमचे 4 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. फील्ड मात्र पोझिशन आपण पाहतोय सेट केलं जात आहे. नक्कीच त्यानंतर मात्र काय मैदानाच्या आतमध्ये अकॉर्डिंग टू द फील्ड पोझिशन परफेक्ट एक्झिक्युशन केलं जाईल का. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो, सुरेख बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आडव्या बॅट ऑफ करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दुरून बॉलवरती आला. गलती की काही गुंजाईशी नाहीये आणि आपण पाहतोय आणखीन एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. अंतिमचे 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. एक चांगला बॉल आणि या मॅच वरती आपली पकड मजबूत करताना आणि एक षटकार. खऱ्या अर्थाने ही मॅच पुन्हा एकदा आपल्या दिशेनं मोड झाला. आपल्याला फलंदाजी मार्कवरती असणारी टीम पाहायला भेटणार आहे. सुपर वॉरियर्स या संघानं आणि प्रत्येक संघाच्या चाहत्यानं आपापले देव मात्र आता पाण्यामध्ये ठेवले असतील आणि या प्रयत्नांची पराकाष्ठा पुन्हा एकदा. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटवरती प्रॉपरली चेंडू आलेला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती मात्र काय कमालीची गोलंदाजी अद्यापर्यंत पेश केली आहे. कुठली संधी मात्र प्रतिस्पर्धी संघाला दिलेली नाहीये. 58 धावांवरती अद्यापर्यंत डाव थांबवलाय. अंतिमचे 2 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 4 बॉलवरती केवळ 2 धावा खऱ्या अर्थाने या मैदानाच्या आतमध्ये दिल्यात, कन्सीड केल्यात आणि आपल्या संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलणारा हा गुणवान खेळाडू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटलाय. हो, पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळी मात्र दिशा भरकटलाय. दिशाहीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. वाईड अवांतरच्या रूपाने आणखी एक धाव मात्र धावफलकाला पुढे घेऊन जाईल. अंतिमचे 2 चेंडू विजयासाठी 11 धावा. 2 चेंडू 11 धावा. एक चौकार आणि षटकार आला तर स्कोर्स लेवल होतील आणि जर 2 बॅक टू बॅक बिग हिट्स आले, मॅक्सिमम 2 जर मैदानाच्या आतमध्ये आले तर खऱ्या अर्थाने विजयश्री खेचून आणणारी कामगिरी जमीर तांबोळी यांच्या माध्यमातून होईल. 4 फलंदाज बाद आहेत. जमीरला मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पाय जमिनीवरती ठेवत अवकाशाचा वेध घेणारा एक महाकाय आणि विशाल फटका या मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागणार आहे आणि त्याच फटक्याची प्रतीक्षा. बहुचर्चित फटका पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काउंटर अटॅकसाठी जमीर सज्ज होणार आहे. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. अंतिमचे 2 बॉल आहेत. खऱ्या अर्थानं मॅच डिफायनिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजानं अद्यापर्यंत केली आहे. एक चांगला फिनिश आपल्या टीमला देण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. सामना करेल तो जमीर. शॉर्ट फॉली हाफ ट्रैकर, जरा इस गेंद को स्टैंड में पहुंचाइएगा. किस इस प्रकार से समीकरण मात्र बदलते हैं.
धावा न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाची कामगिरी. कंपल्सरी चेस नव्हे तर सुपर ओव्हरचा थरार. मॅच जर टाय झाली, चौकार आला तर स्कोर्स हॅज बीन लेवल आणि त्यानंतर सुपर ओव्हर आणि जर षटकार खेचला तर या मॅच वरती सुपर वॉरियर्स आज मात्र जमीर योद्ध्याप्रमाणे कोसळलाय. ऐन मौके पे छक्का, चौका नव्हे तर छक्का आलाय आणि अंतिमचा एक चेंडू. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता है. वक्त ने थोड़ा साथ नहीं दिया तो लोगों ने मेरी काबिलियत पे शक करना शुरू कर दिया और बेशक ये शक दूर कर दिया इस बल्लेबाज ने. जमीरच्या बॅट मधून आलेला हा सुपरसॉनिक षटकार. अंतिमचा एक चेंडू. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता है. मंजिले लाख कठिन आए तो गुजर जाऊंगा, हौसला हार कर बैठूंगा तो मर जाऊंगा. चल रहे थे जो मेरे साथ, कहाँ है वो लोग जो ये कहते थे. पर जो भी करते हो कमाल करते हो. 0 टू हिरो आणि हिरो टू 0 बनणारी कामगिरी होती. पहिले काही बॉल मात्र डॉट गेले आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आणि मॅच ऑन. चला पटकन चला बाबुरी टीम त्वरित आपण लाईन अप करत मैदानाचा ताबा घ्या. सुपर वॉरियर्स टीम पटकन आपण मैदान सोडायचं आहे. चला बाबुरी टीम लाईन अप करत त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्या. चला पटकन चला. चला भैरवनाथ टायगर्स टीम विनंती असेल कृपया आपण त्वरित फिल्डिंग सेट करायची आहे. चला पटकन चला. क्षेत्ररक्षण करणारी टीम विनंती असेल त्वरित बाबुडी टीम